येथे उपस्थित प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक राऊत सर, उपस्थित सर्व माझे सहकारी शिक्षकवृंद, उपस्थित सर्व गावकरी मान्यवर आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या संघर्षमय लेखणीला आणि शायरीला मानाचा मुजरा करत मी आपल्या समोर एक लोकगीत सादर करत आहे। त्या लोकगीताचे बोल आहेत, माझी मैना गावावर राहिली। हे जे लोकगीत आहे ते अण्णाभाऊ साठे यांनी 1950 ते 60 हा जो काळ होता, त्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ झाली, त्या आंदोलनाला जनमनापर्यंत, लोकसमूहापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी लिहिलं होतं। आपली मातृभूमी, आपले जे गाव आहे, आपले गावाकडची माणसं आहे, यांना सोडून तो तरुण त्या मुंबईत जातोय आणि पुढे जे संयुक्त महाराष्ट्र, बघा आपण या महाराष्ट्रामध्ये श्वास घेतोय आज मोकळा। या महाराष्ट्राचा जन्म असा काही सहजासहजी झालेला नाहीये। महाराष्ट्र जेव्हा 1956 मध्ये भाषावार प्रांत रचना झाली, त्यावेळेस भाषेनुसार प्रांत वेगवेगळी झाली। त्यावेळेस बॉम्बे म्हणून होतं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा मराठी भाषिक भाग आणि गुजरात हे दोन्ही एकत्र होते। त्यावेळेस कामगारांनी, कर्मचाऱ्यांनी आणि जनतेने लढा उठवला की मराठी भाषिक लोकांचं हे महाराष्ट्र आमचं वेगळं झालं पाहिजे। त्यासाठी जे आंदोलन झाली, त्या आंदोलनकर्त्यांमध्ये 105 आंदोलनकर्त्यांनी आपला जीव गमावलेला आहे। तेव्हा कुठं एवढ्या संघर्षातून आपला महाराष्ट्र वेगळा झालेला आहे। तरी देखील बेळगाव, निपाणी, कारवार यासारखा काही मराठी भाषिक, मराठी भाषा बोलणारे जे लोक तिथे राहत होते, असा भाग आजही महाराष्ट्रात समाविष्ट केलेला नाही, तो कर्नाटकमध्ये आहे। म्हणून शेवटी अण्णाभाऊ साठे या लोकगीतामध्ये म्हणतात की वेणी माळायची अजून राहिली, म्हणजे हे जे काही भाग आहेत, कारवार, निपाणी यासारखे मराठी भाषिक भाग अजून महाराष्ट्रात आले नाहीये, म्हणजे वेणी माळायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। ठीक आहे, माझी मैना गावाकडे राहिली हो, माझ्या जीवाची होती या काहिली। माझी मैना गावाकडे राहिली हो, माझ्या जीवाची होती या काहिली। हो ती बांधा रंग गव्हाळ कोरचंद्राची, उदत गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, असून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती गाडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरणी हिऱ्याची काठी आंधळाची, तशी ती माझी गरीबाची। मैना रत्नाची खान हो, मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखालवान, तिच्या गुणाची छक्कड मी गायली हो, माझ्या जीवाची होती या काहिली। माझी मैना गावाकडे राहिली हो, माझ्या जीवाची होती या काहिली। उठला मराठी देश हो, उठला मराठी देश, आला मैदानी द्वेष, एरी करण्या नामशेष, गोळी डमडमची छातीवर सहिली हो, माझ्या जीवाची होती या काहिली। हो माझी मैना म्हणे अण्णाभाऊ साठे खरब झाली गर्वाची, मी तुफानाची, जुलमाची, जबरीची, तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, झाली त्याची, अन तीच गत झाली कलियुगाची, मोराची देसाईंची अन सका पाटलाची, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या परलयाची, लालबागच्या लढाईची, फौटांच्या चढाईची, झालं फौटांना जंग हो, झालं फौटांना जंग, तिथे बांधून जंग, आला मर्दानी रंग, धारे रक्ताची मर्दानी वाहिली हो, माझ्या जीवाची होती या काहिली। माझी मैना गावावर
गावावर राहिली हो माझ्या जीवाची होती अकाहिली. महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडे मैना माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारगाव डांग उंबरगाव ओ मालकी दुजांची. धोंड खंडणीची कमाल दंडलीची चिडपेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची. आता वळू नका हो, आता वळू नका रणी पळू नका कोणी चळू नका. वेणी माळाची अजून राहिली हो माझ्या जीवाची होती अकाहिली. माझी मैना गावावर राहिली हो माझ्या जीवाची होती अकाहिली. धन्यवाद.